थोडं पाण्यात बुडवायचं, असं उचलायचं, एका ताटात ठेवायचं. अशाने खालची माती खालीच राहते. आता हे पाणी फेकून परत अजून एकदा वॉश करायचं. परत सेकंड टाईम रिपीट करते आहे. थोडं पाण्यात बुडवायचं आणि ताटात ठेवायचं. लागणारं सामान: कांदा, टमाटा, ठेचलेल्या लसूण, मिरची, धुतलेले मूग डाळ आणि धुतलेला शेपू. ठेचलेला लसूण टाकला पहिला, लसूण आणि मिरची. नंतर टाकायचा थोडासा कांदा. आता टाकला थोडासा टमाटा. आता हे छान फ्राय होऊ द्यायचं. आता हळद मीठ काही नाही टाकायचं, फक्त हे शेपू टाकायचं. शेपूला थोडंसं हलवलं, त्यात टाकले मूग डाळ आणि चवीनुसार मीठ. परत एकदा मिक्स करायचं. आता हे 10 मिनटं झाकून ठेवायचं बारीक गॅसवर. आता डाळ पण शिजली आहे आणि पाणी पण आटलं आहे. आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेलाचा हात मारायचा. आणि मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं. झालं. त्याची भाजी तयार आहे. आपली शेपूची भाजी तयार आहे.